नमस्कार मित्रांनो, मी आपला लाडका दोस्त लाडका होस्ट सौरभ. सादिक पिक्चर्सच्या ट्रॅव्हल लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण आलो आहोत पुण्याच्या मध्यभागी असलेल्या आणि मराठा साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारा शनिवार वाडा येथे. हा फक्त वाडा नाही, तर हा मराठ्यांच्या पराक्रमाचा आणि संस्कृतीचा एक इतिहास आहे. चला तर मग बघूयात शनिवार वाडा. शनिवारवाडा येथे येण्यासाठी तुम्ही पुणे महानगरपालिका येथून जंगली महाराज रोड किंवा शिवाजीनगरच्या दिशेने जा. तेथून बाजीराव रोड मार्गे शनिवारवाडा येथे या. जर तुम्ही वाकडेवाडी बस स्थानकावरून येत असाल तर तिथून जंगली महाराज रोडवरून बाजीराव रस्त्याने शनिवारवाड्याला पोहोचा. जर तुम्ही पुणे स्टेशनवरून येत असाल तर तिथून जंगली महाराज रोडकडे या. जंगली महाराज रोडवरून बाजीराव रस्ता आणि तेथून शनिवारवाड्याला या. शनिवारवाड्याच्या गेटमधून आत आल्यावर तिथे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंगची देखील सोय आहे. बाहेरच तुम्हाला मोठे प्रांगण लागते. तिथे एक मारुतीचं मंदिर सुद्धा आहे. शनिवारवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर थोरले बाजीराव पेशवे यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभा आहे. तर मित्रांनो, त्या काळात शनिवारवाड्याच्या समोर बाजार भरलेला असायचा. त्या बाजारात एक मंदिर आहे. त्या बाजारात कांदे, बटाटे असं भरपूर काय काय विकलं जायचं. पण मित्रांनो, नाव ठेवणं हा पुणेकरांचा तेव्हाही स्वभाव होता. आपल्याला इथे एक मंदिर दिसतं. ह्या मंदिरात मारुती आहे, पण ह्या मारुतीचं नाव अत्यंत वेगळं आहे, बटाटा मारुती. मंदिर पाहून झाल्यानंतर समोरच दिसतो तो मुख्य दरवाजा. मित्रांनो, हा आहे शनिवारवाड्याचा सर्वात मुख्य प्रवेशद्वार. तो म्हणजे दिल्ली दरवाजा. याची उंची आणि मजबूती पाहून त्या काळातील स्थापत्यकलेचा अंदाज आपल्याला येतो. चला तर मग बघूया. आतमध्ये जाताना आपल्याला बाहेर एक स्कॅनर दिसतो. त्यावर स्कॅन करून आपल्याला तिकीट खरेदी करावी लागते. ही सुविधा फक्त ऑनलाईन पेमेंट ॲप असणाऱ्यांसाठीच आहे, कारण पेमेंट हे फक्त ऑनलाईन ॲपवरूनच होत आहे. त्यामुळे शनिवारवाड्याला भेट देताना आपले ऑनलाईन पेमेंट ॲप डाउनलोड करून ठेवा. चला तर मग एका ऐतिहासिक वास्तूची माहिती आपण घेऊया. वाड्यात जाताना भव्य असा दिल्ली दरवाजा आहे. बाहेरच असलेल्या सिक्युरिटी गार्डला तिकीट दाखवून आम्ही आत गेलो. दिल्ली दरवाजाला तब्बल 72 टोकदार लोखंडी सुळे बनवलेले आहेत. मुख्य प्रवेशद्वारातून आम्ही आत आलो आणि मागे वळून पाहतो तर समोर असलेल्या भिंतीवर छान चित्र काढले होते. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर लगेच समोर एक तोफगाडी आपल्याला पाहायला मिळते. इसवी सन 1730 मध्ये पहिले बाजीराव यांनी या वाड्याची पायाभरणी केली होती. विशेष म्हणजे या वाड्याचं भूमिपूजन शनिवारी झालं होतं, त्यामुळे याचं नाव पडलं शनिवारवाडा. त्या काळी ह्या वाड्याच्या बांधकामासाठी जवळपास 16,000 रुपये खर्च झाले होते. ते त्या काळात खूप मोठी रक्कम मानली जायची. पुढे जात असताना आपल्याला 2 छोट्या तोफा दिसतात आणि मध्येच एका मोठ्या तोफेचा अर्धा भाग गाडलेला दिसतो. शनिवारवाडा हा सुंदर बागांनी सजलेला आहे आणि तेथे अनेक कारंजे सुद्धा आहेत.
तिथून पुढे येताच मागे वळून पाहिले की वाड्याची एक दगडी इमारत आपल्याला दिसते. शनिवार वाड्याच्या इमारतींपैकी ही एकच इमारत सध्या मजबूत स्वरूपात उभी आहे. मित्रांनो, एकेकाळी हा वाडा 7 मजले असायचा. कल्पना करा, त्या काळात ह्या ठिकाणी भव्य महल, सुंदर अशा बागा, कारंजे आणि राजदरबार असायचे. पेशव्यांच्या महत्त्वपूर्ण बैठका आणि महत्त्वपूर्ण इतिहास हा इथूनच झालेला. त्या काळात मराठा साम्राज्याच्या अनेक राजकारणाच्या गोष्टी, महत्त्वाचे निर्णय हे या 4 भिंतींच्या आत घेतले आहेत. आता इथे फक्त उरले आहेत ते अवशेष. मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे जे बघत आहात ते आहे हजारी कारंजे. त्या काळात सवाई माधवराव पेशव्यांच्या करमणुकीसाठी हे कारंजे बांधण्यात आले. ह्याची रचना म्हणजे 16 कमळाच्या पाकळ्यांचा आकार आहे. त्या काळात हे असे कारंजे बांधणे म्हणजे अभियांत्रिकीचे एक सुंदर उदाहरण आहे. त्या काळात संपूर्ण युरोपमध्ये अशा प्रकारचे कारंजे कुठेही नव्हते. सर्वात आकर्षाचं ठिकाण म्हणजे हजारी कारंजे पाहिल्यानंतर ह्याच्या शेजारीच आहे हे चिमाजी अप्पा यांचे सुपुत्र सदाशिवराव भाऊ यांचे निवासस्थान, जे की 1761च्या लढाईत, पानिपतच्या लढाईत धारातीर इथं पडले होते. च्या पानिपतच्या युद्धाच्या पराभवानंतर मराठा साम्राज्याला पुनश्च उभारी देणारे म्हणजेच पेशव्यांचे चौथे माधवराव पेशवे यांचे हे निवासस्थान. इसवी सन 1828 मध्ये शनिवार वाड्याला भीषण आग लागली. ती आग इतकी मोठी होती की हा वाडा जवळपास 7 दिवस जळत होता. त्या आगीत शनिवार वाड्याचे बहुतांश भाग हे जळून खाक झाले. आता आपण जे पाहत आहोत ते शनिवार वाड्याचे फक्त अवशेष आहेत, जे की त्या आगीमधून वाचले आहेत. तर हा आहे नारायण दरवाजा. जांभळाच्या झाडाजवळ असल्याने ह्याला जांभळी दरवाजा असेही म्हटले जाते. पेशवे नारायणराव यांच्या नावावरून ह्या दरवाजाला नारायण दरवाजा असे नाव देण्यात आले. असे म्हटले जाते की अमावास्येला ह्या दरवाजाजवळ नारायणराव यांची "काका मला वाचवा" अशी हाक ऐकू येते. त्यासमोरच एक विहीर आणि काही हौद आहेत, जे त्या काळात वाड्यासाठी पाण्याचे स्रोत होते. हा आहे खिडकी दरवाजा. हा दरवाजा लहान दिंडींसाठी येण्या जाण्यासाठी वापरला जात असे. या दरवाजावर तब्बल 15 शिपाई तैनात असत. त्यासमोरच आहे ही चिमणबाग. लहानगे चिमणराव पेशवे यांच्या आनंदासाठी हा बगीचा बांधण्यात आला होता. हा आहे मस्तानी दरवाजा. जुन्या नोंदींप्रमाणे ह्या दरवाजाला नाटक शाळेचा दरवाजा असे म्हणतात. परंतु पहिल्या बाजीरावांची पत्नी मस्तानी यांच्या मृत्यूनंतर ह्या दरवाजाला मस्तानी दरवाजा असे नाव देण्यात आले. असे म्हटले जाते की ह्या वाड्यात अजूनही अमावास्येच्या रात्री नारायणरावांची "काका मला वाचवा" अशी हाक ऐकू येते. हे खरंच आहे की अफवा, हे अजूनही एक गूढ रहस्य आहे. मित्रांनो, तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे. तुम्ही कोणत्याही ऐतिहासिक वास्तूला, गड किल्ल्यांना भेट देत असाल तर तिथे भिंतींवरती, अशा वास्तूंवरती असं काहीही लिहू नका. तुम्ही आपली वास्तू खराब करत आहात, आपला इतिहास खराब करत आहात. त्यामुळे कुठल्याही ऐतिहासिक वास्तूला भेट द्याल, गड किल्ल्यांना भेट द्याल
तेव्हा तिथे स्वच्छता नक्की राखा आणि प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करा, ही तुम्हाला नम्र विनंती. पेशव्यांच्या काळात बंदुका सुद्धा वापरल्या जायच्या. तुम्ही हे जे बघताय, हे जे काम आहे ते त्या काळात इथे बंदुका ठेवून खालच्या शत्रूवर नेम धरण्यासाठी होतं. ही जागा एवढी छोटी आहे, तिथून फक्त बंदूक जायची, नेम धरण्यासाठी योग्य जागा आहे, पण खालून शत्रूला आपण दिसत नसायचं. तर मित्रांनो, तुम्हाला शनिवार वाड्याबद्दल माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसंच चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर प्रेस करा. ह्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.